समितीचा, कारण आदरणीय मानव सर 41 वर्षापासून 1982 ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. संस्थापक संघटक आहेत सर, आणि गेल्या 41 वर्षामध्ये आमचा देवाधर्माला विरोध नाही, परंतु देव आणि धर्माच्या नावावर जे काही शोषण होतं, लुबाडणूक होते, पिळवणूक होते, प्राणहानी होते अंधश्रद्धेमुळे, त्या विरुद्ध हा लढा आहे. आणि संविधानाच्या आधारावर म्हणजे लोकशाही मूल्य जपली पाहिजे आणि आमचा खऱ्या अर्थानं विवेकवादी समाज निर्माण झाला पाहिजे. या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजला पाहिजे, या उद्देशाने ही चळवळ स्थापन झालेली आहे. परंतु ही भूमिका काय घ्यावी लागली असा आपल्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेल. म्हणजे अंधश्रद्धा सोडून का भूमिका घ्यावी लागली. आदरणीय सरांचा परिचय असा दिला पाहिजे मानव सरांचा, की ज्यावेळेस इमर्जन्सी तरुण शास्त्रीय सेनेमध्ये सर्व वयाच्या 20व्या वर्षापासून काम करायचे जयप्रकाश नारायणच्या चळवळीमध्ये, आणि 75ला इमर्जन्सी लागली, म्हणजे इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली काँग्रेसच्या काळामध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी इमर्जन्सीला विरोध केला, आणि मग त्यांना त्या विरोध केल्यामुळं त्यांना त्यावेळेस जेलमध्ये जावं लागलं. 10 महिने ते जेलमध्ये होते. आणि म्हणून ज्या वेळेस आपलं संविधान किंवा लोकशाही मूल्य धोक्यात येतं, तो सरांचा लढवय्या बाणा आहे, आणि त्या काळापासून ते या पद्धतीने अन्यायाविरुद्ध लढण्याची ती प्रवृत्ती आहे. आणि म्हणून आज जेव्हा आपले संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे, तर त्यासाठी आता आपण पुढे आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधान वाचवलं पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, या हेतूने हे अभियान घेऊन आपण आलेलो आहोत. आणि पुढे आता उद्याची ही सभा आहे, पुन्हा पुढे सभा होणार आहे. या पद्धतीने या अभियानाला सुरुवात झालेली आहे. काही प्रश्न असतील आदरणीय मानव सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील, आणि पुन्हा काही असेल मी सुरेश झुरमुरे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, सर संस्थापक संघटक आहे. आणि एवढंच नव्हे तर जो काही जादूटोणा विरोधी कायदा झालेला संमत झालेला आहे 2013ला, त्याचे आदरणीय सर सहअध्यक्ष आहेत, मी सदस्य आहोत. आमचे भगवान खराते जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, नागपूरला असतात ते, आणि हे संपूर्ण अभियान आम्ही आता राबवत आहोत. तुमच्याही सहकार्य, मोलाचं योगदान, त्याची गरज आहे. पुढे सर. मला वाटतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अभियान काय आहे. जाहिराती पण तुम्ही पाहिलेल्या असणार. आपण डायरेक्ट प्रश्नोत्तर सुरू करूया. म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवं आहे. चालू एक फॅन सुरू करता येईल मधला. एसी आहे. अरे हो, एसी नाही आहे. आल्यानंतर हे बाकी सगळं सोडून दिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने देश चालवते. 2014 ते 19 पर्यंत हा फरक आपल्याला फार लक्षात मिळाला. पण यांचा हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणं सुरू होतो, सांप्रदायिक वातावरण क्रिएट करणं सुरू होतं. सगळ्यात पहिला मला शॉक बसला 2016. एक तर ते जे म्हणायचे मैं ना खाऊंगा ना लोगों को खाने दूंगा, त्या वाक्याने मी फार प्रभावित झालो. मी माझ्या चळवळीच्या व्यासपीठावर त्याचं स्वागतही केलं होतं, अपार्ट फ्रॉम दंगली वगैरे सगळं, की चला हा माणूस काहीतरी चांगलं या देशाकरता करू इच्छितो. आणि आता टेक्नॉलॉजी या पद्धतीनं विकसित झालेली आहे की खरंच अभ्रष्टाचारी पद्धतीनं सरकार काम करू शकतो आणि डायरेक्टली सगळे व्यवहार ऑनलाईन पाहिले जाऊ शकतात. मी स्वतः भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा प्रॉडक्ट आहे. सुरुवातच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातनं झालेली आहे. मी आयुष्यात कधी भ्रष्टाचार करत नाही, होऊन येत नाही. आता दुसऱ्यांचे भ्रष्टाचार मला थांबवून संघटन होतं, त्याची फार मोठी चळवळ उभी झाली 71-72 सालामध्ये. 73 मध्ये गुजरातचं आंदोलन झालं, त्यानंतर 74 मध्ये बिहारचं आंदोलन झालं आणि जयप्रकाशांनी त्याचं नेतृत्व केलं. त्यावेळेस आम्ही सगळे झपाटलेले तरुण आपल्याला देशामध्ये संपूर्ण क्रांती आणायची आहे. संपूर्ण क्रांती म्हणजे काय. आपल्या घटनेने जी 4 मूल्य स्वीकार, इक्वॅलिटी समता, बंधुता फ्रॅटर्निटी, लिबर्टी स्वतंत्रता आणि न्याय जस्टिस, ही 4ही मूल्य ज्या उद्देशाने आपण स्वीकारली त्या पद्धतीचा समाज, त्या पद्धतीचं संपूर्ण राजकारण म्हणजे राजकीय सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था या देशामध्ये निर्माण व्हावी हे स्वप्न घेऊन आम्ही होतो. त्या स्वप्नाची परिणती अशी झाली की अतिशय मोठ्या प्रमाणावर जयप्रकाशांना रिस्पॉन्स मिळायला लागला. 5-5 लाखांच्या सभा व्हायला लागल्या आणि इंदिरा गांधींनी 25 जून 1975 ला आणीबाणी लागली.
खरं म्हणजे त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या अतिशय लोकप्रिय नेत्या होत्या. त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, बांगलादेश स्वतंत्र केला होता. आणि या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी इतक्या लोकप्रिय आहेत, जगभर त्यांचं नेतृत्व मानलं जातं आहे. अमेरिकेला सुद्धा त्या दबल्या नाहीत. अमेरिकेचा संपूर्ण अणुसज्ज बेडा येऊन उभा असताना सुद्धा त्यांनी पाकिस्तानचं युद्ध मध्येच सोडलं नाही. जेव्हा ते निर्णायक स्टेजला आलं, बांगलादेश पूर्णतः ताब्यात आला, त्यानंतरच त्यांनी ते सोडलं. त्यामुळे सगळ्यांना हे अतिशय शॉकिंग होतं की एवढ्या महान नेत्या या पद्धतीने कशा वागू शकतात. मग आम्ही इमर्जन्सीला विरोध केला. पहिल्याच दिवशी आम्ही पुस्तक लावले, त्यानंतर मी जेलमध्ये गेलो, 10 महिने जेलमध्ये काढले, बाहेर आलो, त्यानंतर आम्ही जनता पार्टी स्थापन केली. आणि अतिशय 50 दिवस केवळ असताना त्या 50 दिवसांमध्ये काहीच सामर्थ्य नव्हतं. इंदिरा गांधींच्या तुलनेत विचार केला तर काहीच सामर्थ्य नव्हतं. भारतामध्ये एकही विरोधी पक्ष मोठा नव्हता. एकाही पक्षाचे 10-20 खासदार नव्हते. म्हणजे काँग्रेसशिवाय दुसरे होते ते इतके चिटपूट होते की त्यांना काही अस्तित्वच नव्हतं. असं असताना सगळे विरोधी पक्ष एकत्र आले. संपूर्ण देशामधल्या सामाजिक चळवळींमध्ये जे जे लोक जागृत आहेत ते एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी मिळून जनता पार्टीच्यासाठी दणकून प्रचार केला. मी त्यावेळेस नवा बोलणारा होतो. मी पण तिन्ही निवडणुकांमध्ये 1977ची लोकसभा, त्यानंतर 78ची विधानसभा आणि नगर परिषदांच्या निवडणुका दणकून प्रचार केला आणि देशामध्ये पहिल्यांदा सत्ता बदलली. आम्हाला असं वाटलं की आता काहीतरी 4 पाऊल आपल्याला पुढे जाता येईल, पण आमचे जयप्रकाश नारायण जे आमचे नेते होते ते डिफॉर्म होते. कारण ते जेलमध्ये असतानाच ते अशा स्थितीत पोहोचले होते की त्यांना आठवड्याचा 3 दिवस डायलिसिस करावं लागलं, बेडवर ते उठू शकत नव्हते. आणि मग पुढे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते सरकार 2.5 वर्ष सुद्धा धड चाललं नाही आणि आम्हा सगळ्यांचा प्रचंड भरभराटीला झाला. त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. मग इंदिरा गांधींनी ती चूक पुन्हा नाही. मग इंदिरा गांधींनी जो धडा घेतला त्यानंतर जो त्यांची सगळी पावलं पुढची ही पॉझिटिव्ह पावलं आहे. त्यांच्यावर काही आपल्याला टीका करता येईल अशी पुढची कोणतीही गोष्ट नाही. मग आता माझ्यापुढे प्रश्न असा उभा राहिला की आपलं संपूर्ण क्रांतीचं स्वप्न तर पूर्ण होऊ शकत नाही. मग आपण काय करू शकतो? तर आपल्या देशामध्ये जर ही 4 मूल्य रुजायची असतील, ही आपल्या देशाकरता फार नवीन आहे. गेल्या 2000 वर्षामध्ये ती कधी नव्हती. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीमध्ये ती रुजवण्याचा 1920 पासून प्रयत्न केला. गांधी, नेहरू, आंबेडकर एकत्र आले आणि या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली. हा आदर्श आपण निर्माण केला. कमी अधिक प्रमाणामध्ये काँग्रेस त्या दिशेनं वाटचाल करते आहे, पण अजूनही आपल्या देशामध्ये या पद्धतीची सामाजिक राजकीय स्थिती निर्माण झालेली नाही आणि आर्थिक स्थिती तर नाहीच निर्माण झाली की ज्यामध्ये समता असेल, बंधुता असेल आणि पूर्णतः स्वातंत्र्य असेल. कारण गरीब लोक स्वतःच्या पोटाचा जेव्हा विचार करतात तेव्हा खऱ्या अर्थानं ते स्वातंत्र्याचा आनंदही घेऊ शकत नाही आणि त्याचा आशयही त्यांच्यात समजू शकत नाही. त्यामुळे या देशातली गरिबी दूर झाली पाहिजे. त्यांनी थोडंसं किमान अशा पातळीवर आलं पाहिजे की या सगळ्या शिक्षणापासून सगळ्या गोष्टींमध्ये ते किमान पातळीवर येतील, जेणेकरून या देशातली लोकशाही सुदृढ होईल. तर आपण काय करू शकतो? माझ्या असं लक्षात आलं त्यावेळेस की आपल्या देशामध्ये विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियाच अत्यंत घातक आहे. ती दैववादी प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये बाबासाहेब नेहमी म्हणायचे की गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. पण या देशामध्ये 2000 वर्ष कधी बंड नाही आला. म्हणजे तुम्हाला जगभर बंड होताना दिसतात. 100 वर्षामध्ये 2-2, 3-3 बंड होताना दिसतात. पण भारतामध्ये 2000 वर्षात कधी बंड नाही. कारण लोकांची विचार करण्याची प्रक्रियाच नाही शिकवून नाही. बाबा रे, तू दलित जातीमध्ये का जन्माला आला? कारण गेल्या जन्मीचं पाप आहे. मग या जन्मात काय करायचंय? तुझ्या वाट्याला जी काही स्थिती आलेली आहे ती तू स्वीकारणं, तुझं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण ताकदीनं पार पाडणं, जेणेकरून पुढच्या जन्मामध्ये तुला चांगला जन्म मिळेल. यामुळे प्रत्येक माणूस या देशामधला दैववादी असल्यामुळे आणि कर्मविपाक सिद्धांत मानत असल्यामुळे या देशामध्ये 2000 वर्ष या पद्धतीनं गुलामगिरी चालू राहिली. मग हे दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? माझा मेंदूचा विषय चांगला अभ्यास आहे, सायकोलॉजीचा चांगला अभ्यास आहे. या दोन्ही कॅपॅसिटी आपल्या मेंदूत आहे. आपल्या मेंदूमधलं जे लेफ्ट हेमिस्फिअर असतं ब्रेनमध्ये, ते खूप तार्किक विचार करतं, रिझनिंग करतं, मॅथमॅटिक्स करतं. कोणत्याही 2 गोष्टीमधनं एक ज्याला आपण सिंथेसिस म्हणतो त्या पद्धतीनं अर्थ करतो. आणि दुसऱ्या बाजूला आपलं राईट हेमिस्फिअर आहे आपल्याच ब्रेनमध्ये, ते सगळ्या कलांचं केंद्र आहे. संगीत, चित्रकला या सगळ्या कला त्याकडे काम करतात. आपल्या भावनेचं केंद्र ते आहे.
आणि तिथे आहे गोष्टी त्या तशाच्या तशा स्वीकारण्याची क्षमता आहे. तर आपल्या देशामध्ये लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही जसंच्या तसं स्वीकारा. तुमच्या आई वडिलांनी सांगितलं, गुरुंनी सांगितलं, आणखी कोणी सांगितलं तर ते सांगेल तसंच्या तसं स्वीकारा. लहानपणापासून तुमच्या माझ्यावर संस्कार केला जातो. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जरी जन्माला आलात तरी, आणि तो संस्कार हा असतो की तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करणे हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे, धर्मावर श्रद्धा ठेवली पाहिजे. जो माणूस चिकित्सा करतो, शंका घेतो, फार प्रश्न विचारतो, त्याला कधी देव मिळत नाही, त्याला कधी मोक्ष मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये लहानपणापासून तार्किक बुद्धी जी आपल्या ब्रेनचा अविभाज्य भाग आहे, ज्याच्यामुळे माणसाने एवढी प्रगती केली, ज्याच्यामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा झाला, तीच गोष्ट मारण्यात आली. हजारो वर्षांपासून ती डिस्करेज करण्यात आली. बरं, त्यात विज्ञान आलं, विज्ञानाचे फायदे मिळायला लागले तर आपण आणखी सोपा मार्ग काढला. ते विज्ञान असतं की नाही ते खरंच, पण विज्ञान जिथून संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं.